पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। गुरुद्वारा प्रकरण 11 अटकेत तर 12 व्यक्तींवर गुन्हे दाखल। गुरुद्वारा परिसरामध्ये चोख पोलीस बंदोबस्त तैनात। धुळे शहरातील गुरुद्वारामध्ये झालेल्या हिंसेनंतर आता स्थिती पूर्वपदावर आलेली आहे। पहिल्यासारखे धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी सुरू झालेले आहेत। आज सकाळपासून गुरुद्वारामध्ये संगतचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता। यावेळी मोठ्या संख्येत शहरातील तसेच जिल्ह्यातील शीख बांधव सहभागी झालेले होते। या दरम्यान मात्र गुरुद्वारा परिसरामध्ये चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सकाळपासून पोलिसांचा पंचनामाचं कामकाज हे सुरू आहे। या ठिकाणी बाबा रणबीर सिंह यांच्या समोर समर्थकांनी वापरलेली लाठी काठ्यांसह अन्य साहित्य पोलिसांनी जप्त केलंय। या प्रकरणांमध्ये 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 11 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। 2 स्वतंत्र गुन्हे पोलिसांनी या प्रकरणांमध्ये दाखल केलेले आहेत। आता स्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून गुरुद्वारामध्ये पहिल्यासारखा धार्मिक कार्यक्रम सुरू झालेला आहे। याबद्दल शीख बांधवांनी आनंद व्यक्त केलाय। मुख्य संपादक जतीन बोरसे। धुळे जिल्ह्यामधील गुरुद्वारामध्ये काल एका गटाने मुख्य दरवाजे लावून घेण्यात आले होते आणि दुसऱ्या गटाला एंट्री नाही असं त्यांचा एक स्टँड होता। तर या अनुषंगाने आपण संबंधित गटाला पोलीस स्टेशनला बोलवून आपण त्यांच्यामध्ये कायदेशीर बाजू आपण त्यांना समजून सांगितली होती। त्या अनुषंगाने एखाद्या इस्माला रोखणे असा एक आपण गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता। संध्याकाळच्या वेळेला दुसऱ्या गटाने ते संबंधित दार उघडून त्यांनी आत जाण्याचा प्रयत्न केला। अशा वेळेला 2 गटांमध्ये अफवेसारखी सिच्युएशन निर्माण झाली, थोडीफार दगडफेक देखील झाली। तर त्या अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि 11 इसम सध्या आमच्या ताब्यात आहेत। त्यांना आज आम्ही पीसी साठी माननीय कोर्टाकडे सादर करणार आहोत। सध्या शांतता आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।